पाहू शकता तुम्ही किती वेगळ्या प्रकारे ते आहेत. इथे पाहायचं हे जे तोंड आहे किती छोटा आहे. तलवारी व बंदुका ह्या ठेवलेल्या आहेत. हे पहा इथे हे खंजीर वगैरे सुद्धा. चमचे आहेत हे बघा. त्या काळातल्या हे सोंगड्या म्हणजे बुद्धिबळासारखा हा खेळ होता. शेव आणि कुरड्या करायचं हे होतं. हे पहा हे वीरगळ आहे. हे पहा इथे हे वीरगळ आपल्याला दिसते. हे कुलप कशा प्रकारे आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारचे हे कुलप आहेत जे मोठ्या मोठ्या दरवाजांना म्हणजे बंद ठेवत होते. हे मोठे मोठे हंडे तरी ते तुमच्या लहान मुलांना आणि तुम्ही सुद्धा या आणि त्यांना हे दाखवा, कारण की आजच्या काळाची ही गरज आहे. तर मित्रांनो हे पहा हे जे पेशवे संग्रहालय आहे, आपण इथे आता चाललेलो आहे आणि त्या पेशवे संग्रहालयाच्या समोरच इथे श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचे हे स्मारक आहे. हे पहा खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मित्रांनो तुम्हाला पुण्याचा 17व्या शतकातला इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला या पेशवे संग्रहालयामध्ये यावं लागेल, कारण की इथे 17व्या शतकातल्या काही गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत व त्यांच्याविषयी माहिती सुद्धा आहे. आपण हे पेशवे संग्रहालय आता पाहण्यासाठी हे चाललेलो आहे आणि इथे संग्रहालयाची प्रवेश शुल्क म्हणजे एंट्री फी ही 30 रुपये आहे. हे पहा 30 रुपये. ज्यावेळेस आपण या पेशवे संग्रहालयामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण 17व्या शतकामध्ये चाललेलो आहे. प्रत्येक पुणेकरांनी हा पेशवे संग्रहालय पाहायला हवा व खास करून आपल्या लहान मुलांना हे पेशवे संग्रहालय आपण दाखवलं पाहिजे, कारण की आजच्या काळाची ही गरज आहे. मित्रांनो सुरुवातीलाच हे पेशवे संग्रहालयाचं हे छोटंसं एक मॉडेल केलेलं आहे. हे पहा हे कशा प्रकारे आहे हे पहा. आणि इथे ही तोफ ही ठेवलेली आहे. हे पहा पूर्णपणे लोह्याची तोफ आहे, अखंड अशी तोफ आहे. आणि इथे इतिहासातले काही इथे म्हणजे पेंटिंग केलेले आहेत. हे पहा हे श्री शहाजीराजे भोसले आहेत. इथे राज्याभिषेकचा हा प्रसंग हा दाखवलेला आहे. हे श्री छत्रपती संभाजी महाराज. हे पहा मित्रांनो जाऊया आपण आता आतमध्ये. इथे पेशवेकालीन हे संपूर्ण दस्तावेज हे ठेवलेले आहेत. हे पहा इथे हा शनिवार वाड्याचा संपूर्ण हा नकाशा आहे. त्या काळातली वापरले जाणारे इथे भांडे वगैरे हे ठेवलेले आहेत. हे पहा हे कशा प्रकारे आहेत. इथे लालटेन सुद्धा आहे. हे पहा हे त्या काळातले लालटेन व समई इथे ठेवलेले आहेत. हे पहा आणि इथे तुम्हाला हा शनिवार वाडा दिसला असेल आणि इथे ही 7 मजली आतमध्ये ही जी बिल्डिंग होती ती इमारत होती ती इथे दाखवलेली आहे या चित्रामध्ये. त्याच्या पुढे हे पहा हे पितळाच्या संपूर्ण या गोष्टी आहेत. हे पहा इथे पुढे आलं की इथे आपल्याला हे कागदपत्रे इथे दिसतात. हे काचेच्या ह्याच्यात ठेवलेले आहेत. इथे हे पहा आणि हे त्या काळातले हे चमचे आहेत. हे बघा इथे हे कागदपत्र सुद्धा आपल्याला दिसतात. हे पहा इथे सुद्धा हे पितळाचे हे भांडे ठेवलेले आहेत. आल्यावर हे तांब्या हे पाहू शकता तुम्ही किती वेगळ्या प्रकारे ते आहेत. इथे पाहायचं हे जे तोंड आहे किती छोटं आहे, पण आतमध्ये भरपूर पाणी हे बसतं आहे. पूर्ण हे पितळाचे हे तांब्या वगैरे इथे ठेवलेले आहे. इथे तुम्हाला हे दिसलं असं ही हे चिपट
हे मापट, हे शेर, अडसरी आणि पायली, हे जे म्हणजे मोजायचं म्हणजे 1 किलो 2 किलो. या बाजूला आल्यावर आपल्याला इथे भरपूर माहिती या संग्रहालयामध्ये मिळते. पहा इथे जुने फोटोग्राफसुद्धा आहेत. इथे हे मॉडेल हे तयार करण्यात आलेलं आहे. तुम्हाला हे पेशवे कक्ष हे दिसला असेल तर त्याच्या ह्या बाजूलाच इथे त्या काळातल्या तलवारी व बंदुका ह्या ठेवलेल्या आहेत. हे पहा इथे हे खंजीर वगैरे सुद्धा आहे. आहे हे पहा इथे तुम्हाला हे पेशव्यांची वंशावळ इथे दिसली असेल. त्यानंतर हे हातामध्ये घालणारे कडं, पायातले पैजण इथे ठेवलेले आहेत. हे पहा ह्या त्या काळातल्या ह्या डोक्यावरच्या टोप्या आहेत. हे पहा कशा प्रकारे आहेत. खूप सुंदर जागा आहे, खूप सुंदर. ते दरवाजावरती कशा प्रकारे नक्षीकाम ही केलेली आहे. हे पहा हे सुद्धा त्या काळातलं म्हणजे टिपाईवरती ठेवलं जाणारं एक कापड होतं. इथे हे पेशव्यांची ही वंशावळ म्हणजे त्यांचे फोटोग्राफ्स, त्यांचे चित्र इथे काढलेलं आहे. हे पहा खूप सुंदर आहे. इथे ह्या जुन्या काळातली साडी ही पैठणी आहे आणि त्याच्यासोबत इथे पाहू शकता हे कुलप कशा प्रकारे आहेत. किती वेगवेगळ्या प्रकारचे हे कुलप आहेत जे मोठ्या मोठ्या दरवाजांना म्हणजे बंद ठेवत होते, बंद करत होते. हे पहा हे त्या काळातल्या हे सोंगड्या म्हणजे बुद्धिबळासारखा हा खेळ होता. खूप सुंदर ही जागा आहे, खूप सुंदर. त्याच्यानंतर इथे या हे जे पितळेचे पूर्णपणे हे भांडी वगैरे इथे ठेवलेलं आहे. पूर्णपणे हे फोटोग्राफ्स खूप सुंदर आहे, खूप सुंदर ही जागा. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की एकदा या संग्रहालयाला भेट द्यायला या. हे पहा मित्रांनो हे जे पेशवे कक्ष आहे इथे तर ही रूम खाली चाललेली आहे आणि इथे जुन्या काळातल्या हे भांडे ठेवलेलं आहे. पहा ते हे गणपती बाप्पा आहेत. हे पहा मित्रांनो हे त्या काळातलं हे हंडी आहेत. कशा प्रकारे होते हे पहा खूप सुंदर. हे श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे. त्याच्यानंतर इथे सुद्धा ठेवलेलं आहे. त्या काळातली शेवया करण्याची ही फळी होती. हे पहा याने शेवया या केल्या जायच्या. तांदूळच्या गोष्टी ते ठेवलेल्या आहेत. पहा इथे हे ठेवलेलं आहे कांदा कापायचा, मिरची कापायचं. इथे हे माप आपण बघू शकता. जी पायली चिपाट वगैरे आहे ते इथं आहे. हे पहा आणि मित्रांनो हे पहा हे त्या काळातलं शेव आणि कुरड्या करायचं हे होतं. हे पहा ह्याच्यामध्ये म्हणजे जे कुरडायचं हे टाकलं जायचं आणि वरतून असं प्रेस केलं जायचं. तर हे सुद्धा
इथे आपल्याला म्हणजे बघण्यास मिळतं. हे पहा, हे मोठे मोठे हंडे. तरी ते तुमच्या लहान मुलांना आणि तुम्हीसुद्धा या आणि त्यांना हे दाखवा, कारण की आजच्या काळाची ही गरज आहे. हे पहा, या संपूर्ण गोष्टी तुम्ही तुमच्या लहान मुलांना नक्की दाखवा. हे पहा, खूप सुंदर ही जागा आहे, खूप सुंदर. आपण आता ते वरती चाललेलो आहे. हे पहा, हे त्या काळातले जे जुने फोटो हे लावलेले आहेत, हे पाहू शकता. आणि हे शमशेर बहादूर म्हणजे मस्तानी यांचा मुलगा. हे पहा, जाऊया पण आता वरती. ते संपूर्ण फोटोग्राफ्स हे लावलेले आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. हे पहा, त्या काळात ही शिक्षा कशी दिली जायची जर कोणी गुन्हा वगैरे काही केला असेल तर. ते पहा मित्रांनो, आपण इथे वरती आलो आहे आणि इथे सुरुवातीलाच आपल्याला इथे हे नाणे पाहण्यास मिळतात. हे पहा कशा प्रकारे आहे. आणि इथे काही मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत. हे पहा मित्रांनो, हे हातातले कडे, पैंजण हे कदाचित कानातले असू शकतात. हे नथ इथे पाहू शकता. आणि ह्या त्या काळातला हा कंगवा असावा. सर्व गोष्टी आहेत. हे पहा, इथे हे नाणंसुद्धा आहे. हे शिवकाळातलं, पेशवाई काळातले हे नाणे आहेत. हे पहा, तुम्हाला इथे दिसलं असेल. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. हे पहा, इथे पूर्ण हे नाणे हे ठेवलेले आहेत. हे पहा, सगळीकडे तेच आहेत. इथे आपल्याला त्याबद्दल माहिती कळते. पहा मित्रांनो, हे शिवकाळातलं नाणे आपल्याला इथे पाहण्यास मिळतात. खूप सुंदर आहे. खूप असंख्य इथे पैसे आहेत. हे त्या काळातले ते नाणे आहेत. 2-3 हजार म्हणजे आपण 10-15 हजार रुपये त्या काळातले इथे आहेत असं समजू शकतो. खूप नाणे आहेत इथे, खूप नाणे. आणि त्या काळातले ते काही वाद्य वगैरे, ही पालखी, हे पहा, ही पालखीसुद्धा इथे आहे. जी ढोल आहे, जी ढोलकी वगैरे ठेवलेली आहे, ही सुद्धा एक पालखी आहे. हा त्या काळातला हा पाळणा आहे. आणि ते हे जे प्राण्यांचे अवयव पाहू शकता. हे हरणाचं शिंग वगैरे आहे, हे हत्तीचं पाय आहे, हे सिंहाचं तोंड हे नकली आहे. इथे हत्तीचे सोंड सुद्धा आहे, हे दिसते. हे पहा, हे पेशवाईतल्या काळातले कपडे आहेत. हे पहा, म्हणजे तांब्याच्या पत्र्यावरती इथे हा शिलालेख हा लिहिलेला दिसतो. म्हणजे ही मराठी भाषा आहे. हे पहा, आणि हे बैलाच्या गळ्यामध्ये लटकवणारी म्हणजे ही घंटा आहे. हे पहा, इथे अशा प्रकारे आहे. खूप सुंदर ही जागा आहे, खूप सुंदर आहे. पहा, इथे मूर्त्या. हे पहा, खूप छान आहे, खूप छान ही जागा. हे पहा, हे त्या काळातल्या या कात्र्या वगैरे सर्व इथे ठेवलेलं आहे. हे पहा, आणि त्या काळात म्हणजे लाकडाचं बांधकाम हे केलं जायचं. तरी ते आपल्याला त्याचे अवशेष, थोडेसे अवशेष जे उरलेत ते इथे ठेवलेलं आहे. हे सागाचं लाकूड आहे. हे पहा, आपण वरती जाऊन आलो. आता आपण परत खालच्या मजल्यावरती आलेलो आहे. या बाजूत जाऊया. खूप सुंदर ही जागा आहे. खूप इथे हे त्या काळातले हे नाणे आपल्याला दिसतात. इथे आल्यावर सुद्धा इथे हे पहा, हे काही त्या काळातल्या विटा इथे आहेत. त्यानंतर हे पितळेचे भांडी, हे त्या काळातला
पूर्णपणे दगडाचं आहे. हे त्या काळातलं ही मोठी हंडी ही खूप मोठी आहे. खूप त्या काळातली पालखी जी दिसते आपल्याला, हा घोडा पहा. त्या काळातलं हे वजन आहे, खूप जड आहे. हे पहा, हे व्यायामाचे साधन आणि इथं पूर्णपणे ह्या पितळ्याच्या गोष्टी आपल्याला इथे दिसतात अंगावर. हे त्या काळातलं पाषाणामध्ये पूर्वकाम केलेले ते मूर्ती आपल्याला ह्या दिसतात. हे पहा, हे वीरगळ आहे. हे पहा, इथे हे वीरगळ आपल्याला दिसते इथे. आणि इथे त्यासोबतच हा शनिवार वाड्याचा हा नकाशा आहे, म्हणजे ब्ल्यू प्रिंट म्हणू शकतो आपण शनिवार वाड्याची ओरिजिनल. ते पहा, हे जुन्या काळातले इथे फोटोग्राफ आहे, चित्र आहेत. खूप सुंदर ही जागा आहे, खूप सुंदर. मित्रांनो, आपण वेळ काढून हे पेशवे संग्रहालय पाहण्यासाठी आलो होतो व या व्हिडिओमध्ये या संग्रहालयाविषयी मी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.